मी एक डॉक्टर आहे. मी हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्टवर काम करायचे. पण माझे मोलकरीण मला रोज सांगायची, मॅडम नाईट शिफ्ट करू नका, कारण रोज रात्री तुमच्या वाटेची शिक्षा मला भोगावी लागते. ती काय बोलली ते मला अजिबात समजले नाही. पण एके दिवशी माझी तब्येत खराब असल्यामुळे मी कोणालाही न सांगता घरी आले. तेव्हा मला माझ्या खोलीतून ओरडण्याचे आवाज ऐकू आले. माझे पती तर घरी नव्हते, पण खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य बघून तर मला धक्काच बसला. कारण माझी मुलगी आणि मोलकरीण खोलीत एकत्र. मी बऱ्याच दिवसांपासून बघत होते की मोलकरीण माझ्याकडे यायची आणि काहीही न बोलता मागे फिरायची. तिची ही कृती बघून मला असे वाटले की कदाचित तिला माझ्याशी काही बोलायचे असेल. म्हणून एक दिवस मी तिला विचारलं की सविता, तू ठीक तर आहेस ना? तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का? मला वाटले की कदाचित तिला पैशांची गरज असेल, म्हणून मी तिला विचारले की तुला पैसे हवे आहेत का? यावर सविता म्हणाली, नाही नाही मॅडम, मला पैशांची गरज नाही, पण मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरची काळजी मला स्पष्ट दिसत होती. मी तिला विचारले, सविता काय सांगायचं आहे ते लवकर सांग, मलाही हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. यावर सविता म्हणाली की मॅडम, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाईट ड्युटी करू नका. हे ऐकून मी हैराण झाले आणि सविताकडे रागाने बघत विचारले की मी का नाईट ड्युटी करू नको? तिच्या बोलण्यात काय अर्थ आहे? शेवटी ती कोण होती जी मला हा सल्ला देत होती? मला राग आलेला पाहून सविता काही न बोलता पटकन तिथून निघून गेली. मला वाटले की मी गेल्यावर तिला आणखी घरची कामे करावी लागत असतील, म्हणूनच ती असं म्हणत आहे. असेही मला काही दिवसांपासून तिच्या वागण्यात थोडा बदल झालेला दिसत होता. त्यामुळे मला वाटले की तिच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. शेवटी तिच्या मनात नेमकं काय चालले आहे हे कळायलाच हवे. पूर्वी मी फक्त दिवसाची ड्युटी करायचे, पण गेली 5 वर्ष रात्रीची ड्युटी करत होते आणि मला त्यात कोणतीही अडचण आली नाही, कारण आता माझी मुलंही मोठी झाली होती आणि तसेही मी सविताला पूर्ण वेळ ठेवलं होतं, जेणेकरून ती रात्रंदिवस आमच्या घरी राहावी. माझा नवराही संध्याकाळीच घरी येतो, त्यामुळे मला कोणतीही चिंता नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून मला सविताबद्दल विचित्र विचार यायला लागले होते की ती माझ्या पाठीमागे काही चुकीचे तर करत नसेल ना? कारण मी अनेकदा असे ऐकले होते की जेव्हा एखादी बाई मोलकरणीच्या विश्वासावर घर सोडून कामावर जाते, तेव्हा तिच्या नवऱ्याचे त्या मोलकरणीसोबत प्रेमसंबंध नक्कीच होतात. ही बातमी ऐकल्यापासून माझ्या मनाला शांतीच मिळत नव्हती. एकीकडे तर मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की तो माझ्याशी असं काही करू शकत नाही, आणि दुसरीकडे त्या मोलकरणीवरही विश्वास होता, कारण ती खूप सभ्य स्त्री होती. पण मग मला वाटलं की एखाद्याचं मन बदलायला किती वेळ लागतो. असा विचार करून मी माझ्या नवऱ्यावर आणि मोलकरणीवर लक्ष ठेवायचं ठरवलं होतं. रात्रीची ड्युटी करून आल्यानंतर मी सकाळी उशिरापर्यंत झोपायची. त्यामुळे माझा नवरा सविताने बनवलेला नाश्ता करूनच निघून जायचा. मला वाटायचे की मी स्वतः उठून त्यांचा नाश्ता बनवावा. पण रात्रभर ड्युटी करून मी एवढी थकून जायची की मी घरी परत आल्यावर 7 वाजता झोपायची आणि दुपारी 1 वाजताच उठायची. मग दुपारच्या जेवणानंतर मी माझ्या खाजगी दवाखान्यात बसायचे, कारण दवाखान्यातील नोकरी व्यतिरिक्त मी स्वतःचा एक खाजगी दवाखाना देखील काढला होता, ज्यात मी गरिबांवर मोफत उपचार करायचे. दवाखान्यातून आल्यावर संध्याकाळचा चहा झाल्यावर दवाखान्यात जायचे. कधी कधी माझा नवराही माझ्याकडे तक्रार करतो की पल्लवी, तू तुझ्या कामात इतकी व्यस्त झाली आहेस की त्यात माझ्यासाठी वेळच नाही. शेवटी मलाही आता तुझी गरज जाणवते. पण माझा नवरा खूप चांगला होता, म्हणून मी त्याला समजावल्यावर तोही माझा मुद्दा समजून घ्यायचा. जीवनाचा हा दिनक्रम चालूच होता. काही दिवस असेच शांततेत गेले. पण एके दिवशी सविता पुन्हा माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मॅडम, तुम्ही तुमची ड्युटी दिवसाची करा, कारण तुम्ही गेल्यानंतर मला तुमच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते. यावेळी ती रागाने बोलत होती आणि तिचे बोलणे संपवून ती तिथून निघून गेली होती. तिचे बोलणे ऐकून मी विचार करत घरातून बाहेर पडले की माझ्या वाटेची शिक्षा म्हणजे काय? ती माझ्या पतीसोबत माझ्या वाटेचा वेळ घालवत होती का? हा विचार करताच मला माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटले. माझ्या पतीवरील विश्वास कमी होऊ लागला होता. पण नंतर मला वाटले की नाही, असे होऊ शकत नाही. पण तरीही मी नाईट शिफ्ट करू नये आणि दिवसाची ड्युटी करावी, या तिच्या आग्रहामागचा हेतू काय होता हे मला समजत नव्हतं. मी एक डॉक्टर होते आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. कधीही कोणाकडून अतिरिक्त लाच घेतले नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जे काही कर्तव्य सोपवले ते मी आनंदाने स्वीकारले आणि पूर्ण निष्ठेने पार पाडले. आणि आता मी ते असे अचानक सोडू शकत नाही. इतकी वर्ष मी कठोर परिश्रम करत होते. संपूर्ण स्टाफला माझ्यावर खूप विश्वास होता, पण मला माझं घर असं तोडायचं नव्हतं.
सविता गेली 1 वर्ष माझ्या घरी काम करत होती आणि त्या काळात ना तिची माझ्याकडून काही तक्रार होती ना माझी तिच्याकडून काही तक्रार होती. ती एक विधवा होती, जिला 2 मुलं होती आणि त्यांना आधार देण्यासाठी ती माझ्या घरी काम करायची. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते की तुला 24 तास इथे राहावे लागेल. तिच्या मुलांबद्दल काही टेन्शन नव्हते. तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी तिचे पालक होते, जे मुलांना घेऊन गावी राहत होते. ती आमच्या घरी एकटीच राहायची. तिला जो काही पगार मिळतो तो तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी गावी पाठवत असे. मी तिला अनेकदा सांगितले होते की तुला हवे असल्यास तू तुझ्या मुलांनाही इथे बोलावू शकतेस. तुम्ही जिथे राहाल तिथे तुमची मुलंही राहतील. पण तिचे नकार देण्याचे कारण काय होते हे मला माहीत नाही. आजपर्यंत तिने कधीही तक्रार करण्याची संधी दिली नाही. पण आता गेले काही दिवस तिच्या वागण्यात विचित्र बदल झाल्याचं माझ्या लक्षात येत होतं. प्रत्येक वेळी ती मला एकच सांगायची की मॅडम दिवसाची ड्युटी करावी आणि रात्री घरीच राहावे. मला काहीच समजत नव्हते. शेवटी रात्री घरी असे काय होते ज्यामुळे ती इतकी घाबरते. एके दिवशी असे घडले की मी ड्युटीवर होते आणि अचानक एक नर्स माझ्याकडे आली आणि म्हणाली की एक बाई तुम्हाला भेटायला लांबून आल्या आहेत. मी विचारले कोणी पेशंट आहे का, तेव्हा ती नर्स म्हणू लागली नाही, ती तुमची नातेवाईक आहे. यावेळी माझे कोणते नातेवाईक मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले आहेत या विचाराने मी बाहेर पडले. मी बाहेर गेले तर समोर एक अनोळखी महिला उभी असलेली दिसली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि विचारले तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला मला का भेटायचे आहे. तर ती म्हणू लागली की तुम्ही डॉक्टर पल्लवी आहात का. मी म्हणाले होय, मी डॉक्टर पल्लवी आहे. माझे म्हणणे ऐकून तिने अचानक तिचा मोबाईल काढून माझा फोटो क्लिक केला आणि पटकन तिथून निघून गेली. काय झाले ते काही सेकंद मला कळलेच नाही. मी पटकन तिच्या मागे धावले. मी तिला विचारू पण शकले नाही की तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण आहे. पण ती वेगाने धावत माझ्यापासून दूर गेली होती. मी अस्वस्थ होऊन परत आले आणि विचार करू लागले की ती महिला कोण होती आणि ती इथे का आली. का कळत नाही, मला काहीतरी खूप चुकीचं होत आहे असं वाटत होतं. जणू काही वाईट घडणार आहे. मला माहीत होते की मी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या पतीकडे खूप दुर्लक्ष करत आहे. बरेच दिवस निघून गेले, मी माझ्या पतीशी बोलूही शकले नाही. हे लक्षात येताच मी ताबडतोब माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला फोन करू लागले. निदान फोनवर तरी बोलण्याचा विचार केला. पण माझा नवरा माझा फोन उचलत नव्हता. मग मी त्याच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल केला आणि त्याच्या सेक्रेटरीने मला सांगितले की ते गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसमध्ये येतच नाहीत. सेक्रेटरीने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण की तो रोज ऑफिसला घरून निघायचा. मग तो असा कुठे जायचा. मग दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेईन असा विचार केला आणि हे घरी सांगितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. विशेषतः माझी मोलकरीण सविता, हिच्या चेहऱ्यावर खरे आनंदाचे भाव दिसत होते. रात्रीचे जेवण करून मोकळी झाल्यावर मी फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडले आणि मी पाहिले की सविता फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि ती कोणाला तरी सांगत होती की आज मॅडमजी घरी आहेत. सुदैवाने आज माझा जीव वाचला, नाहीतर त्यांच्या वाटेची शिक्षा भोगताना कदाचित मी मरण पावले असते. मी तिच्याजवळ गेल्यावर ती घाबरली आणि तिने पटकन फोन बंद केला. मी तिला विचारले की ती कोणाशी बोलत होती. ती म्हणाली की कोणाशी नाही, फक्त आईला माझ्या मुलांच्या तब्येतीबद्दल विचारत होती. आता मला सविताबद्दल शंका आली की ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. कदाचित ती काही चुकीच्या कामात पडली असेल. वाटलं आज घरी राहून बघू इथे काय घडतं. पण त्या रात्री मला काहीच वेगळं जाणवलं नाही. सर्वजण अगदी आरामात झोपले. माझ्या सुट्टीबद्दल ऐकून माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला किती वेळ गेला, आपल्याला एकत्र वेळ घालवण्याची संधीच मिळाली नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी विचार करू लागले की हे खरंच आनंदी आहेत की ते आनंदी असल्याचं नाटक करत आहेत. शोधणाऱ्या नजरेने मी त्याच्याकडे बघत होते. मी घर सोडल्यानंतर त्याच्या आणि माझ्या मोलकरणीचे काही अफेअर होणे शक्य आहे का. कदाचित माझे पती महेश तिच्यावर जबरदस्ती करत असावे, म्हणूनच ती मला घरी राहण्यास सांगते. मला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती आणि मुलगा लहान होता, तोही शाळेत जायचा. या घरात आम्ही चौघेच होतो आणि मला वाटले की इतक्या लोकांसाठी एकच मोलकरीण पुरेशी आहे. म्हणूनच मी सविता व्यतिरिक्त इतर कोणालाही कामावर ठेवण्याचा विचार केला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सविता आणि माझी मुलगी नम्रता एकमेकांसोबत अधिक प्रेमाने राहू लागल्याचे माझ्या लक्षात येत होते. नम्रता कधी सविताभोवती फिरत असे, कधी कमरेभोवती हात ठेवून उभी राहायची, तर कधी गाल आवळायची. हे पाहून मला खूप विचित्र वाटायचे. शेवटी ती सवितावर इतकं प्रेम का करू लागली. मी पण बघत होते की नम्रता सविताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची, पण सविता तिच्यापासून दूर पळायची. त्या दिवशी मी रात्रंदिवस घरातच राहिले. माझी मुलगी नम्रता सविताच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती
याशिवाय मला दुसरे काहीच विचित्र वाटले नाही. मी पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, कारण घरी फक्त सविता असायची. तर सविताबद्दल त्यांना मनापासून आपुलकी निर्माण झाली असावी आणि त्यात मला संशय येईल असे काही नव्हते. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी नाईट ड्युटी सुरू केली. 2 दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे होते, म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट आणण्याचा विचार केला. मी बाजारात गेले. तिथे एका ठिकाणी मी असे दृश्य पाहिले की ते दृश्य बघून मी स्तब्ध झाले, कारण त्या ठिकाणी माझे पती एका दवाखान्यात जात असल्याचे मी पाहिले. माझ्या मनात विचार येऊ लागले की ते एकदम ठीक होते, मग त्यांना दवाखान्यात जाण्याची काय गरज पडली? ते कोणत्या अडचणीत तर नाही ना? ते बघण्यासाठी मीही त्यांच्या मागे हॉस्पिटलमध्ये गेले. मग ते एका खोलीत गेल्याचे मी बघितले. मी खिडकीतून आत डोकावून पाहिले तर ते एका महिलेला काही पैसे देत होते. ती बाई माझ्यासमोर पाठ करून उभी असल्याने मी तिला ओळखू शकले नाही. तिला पैसे देऊन आणि तिच्याशी हस्तांदोलन करून माझा नवरा पटकन बाहेर गेला. त्यानंतर महिलेने कोणाला तरी हाक मारली आणि काही वेळाने आलेल्या महिलेला पाहून माझे डोळेच विस्फारले होते, कारण त्या महिलेने हाक मारून ज्या महिलेला बोलावले होते ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून माझी मोलकरीण सविताच होती. त्या बाईने सविताला काही पैसे दिले. सविता तिचे आभार मानून तिथून निघून गेली. हे सर्व काय आहे मला काहीच समजत नाही. माझ्या पतीने प्रथम अनोळखी महिलेला पैसे दिले आणि नंतर त्या अनोळखी महिलेने माझ्या पतीने दिलेले काही पैसे सविताला दिले. शेवटी हे सगळे प्रकरण काय होते? मग काही वेळाने त्या बाईने जेव्हा माझ्याकडे तोंड वळवले तेव्हा तिला पाहून मी थक्क झाले, कारण ही महिला तीच होती जिने त्या दिवशी माझा फोटो काढला होता आणि पळून गेली होती. तिचा माझ्या नवऱ्याशी काय संबंध? मला वाटले की मी जाऊन तिला विचारेन, पण त्याआधी दुसरा माणूस त्या बाईकडे आला. त्याने एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि तिथून निघून गेले. हे सर्व बघून मला आता खात्री पटली की माझ्या विरोधात काहीतरी खोल कट रचले जात आहे आणि यावेळी माझे पती आणि माझी मोलकरीण सविता यांचाही सहभाग होता. मी ठरवलं होतं की मी या दोघांनाही रंगेहात पकडेन. रात्री मी नाईट ड्युटीसाठी गेले तेव्हा दवाखान्यात सुद्धा मी माझ्या विचारातच हरवून गेले. मला तीव्र डोकेदुखी होऊ लागली. सर्जन डॉक्टर राऊंडवर आले असता त्यांनी सांगितले की मला वाटते तुम्हाला नाईट ड्युटी करता येणार नाही, तुम्ही घरी जा. मला एवढ्या तीव्र वेदना होत होत्या की मलाही वाटले की मी आता इथे राहू शकत नाही, म्हणून मी माझी ड्युटी दुसऱ्या एका डॉक्टरांना दिली आणि कोणालाही न सांगता घरी आले. आजच्या आधी कधीच मी रात्री अचानक घरी आले नाही. दरवाजा बंद होता. मी कोणाला उठवण्यापेक्षा माझ्याजवळ असलेल्या चावीने स्वतः दरवाजा उघडला आणि घरात आले. माझा नवरा अजूनही घरी परतला नव्हता, कारण त्याची गाडी तिथे नव्हती. अचानक मला माझ्या मुलीच्या रूममधून काही वस्तू फेकण्याचे आवाज येऊ लागले. मी धावत जाऊन माझ्या मुलीच्या रूमचा दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य पाहून मी किंचाळू लागले, कारण माझी मुलगी माझ्या मोलकरीला मारत असल्याचे मी बघितले आणि तीही ओरडली. मी पटकन पुढे सरकले आणि सविताला धरून बाहेर आणले आणि सविता पण पटकन मला पाहून माझ्या जवळ आली आणि माझ्या मागे लपली. ती म्हणाली की मी तुम्हाला रात्रीची शिफ्ट नको म्हणून सांगायचे, कारण तुम्ही गेल्यावर माझ्यासोबत हेच घडते आणि ते आज नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. माझ्या मुलीकडे रागाने बघत मी विचारले की तू सविताला का मारतेस? शेवटी तिने असे काय केले आहे की तू तिला एवढं मारत होतीस? मग माझी मुलगी पुढे आली आणि मला जोरात धक्का देत म्हणाली, तुम्ही आमच्या आई आणि मुलगीमध्ये बोलू नका. तुम्ही कोणीही असाल तर कृपया इथून निघून जा. तिची अवस्था विचित्र होत होती. मी रडलेल्या डोळ्यांनी माझ्या मुलीकडे पाहत होते. ती काय बोलत होती ते मला काहीच समजत नव्हते. मी म्हणाले, काय म्हणतेस? मी तुझी आई आहे, ती तुझी आई नाहीये. माझी मुलगी भानावर नाही असे मला वाटले. एकीकडे सविता खूप घाबरली होती तर दुसरीकडे नम्रताची प्रकृतीही बिघडू लागली. रागाच्या भरात तिने खोलीतली वस्तू इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली. मला वाटले की ती स्वतःचे नुकसान करू शकते, म्हणून मी माझ्यासोबत आणलेल्या बॅगेतून पटकन झोपेचे इंजेक्शन काढले आणि नम्रताला दिले. ती आता बेडवर पडून शांत झोपली होती आणि या सर्व परिस्थितीने मी खूप अस्वस्थ झाले होते. सविता घाबरून बाजूला उभी होती. मला समजत नव्हते की काय होत आहे. मी सविताला विचारलं, हे सगळं काय आणि कधीपासून, आणि तू मला का सांगितले नाही? यावर सविता म्हणाली की तुम्ही माझ्या सोबत चला, मी तुम्हाला सर्व काही सांगते. मी माझ्या मुलीकडे पाहून काळजीत पडले की तिला काय झाले असेल. ती मला ओळखायला का नकार देत होती? सविता खोलीतून बाहेर आली आणि धावत खाली गेली. जसे की ती इथे 1 मिनिटही राहिली तर नम्रता तिला पुन्हा पकडेल. मी पण खाली आले तेव्हा सविता सांगू लागली की तुम्ही जे काही बघितले ते फक्त तुमच्यामुळेच झाले आहे.
मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नका, रात्री घरी बसायला हवं असं कितींदा सांगितलं, पण तुम्ही काहीच ऐकायला तयार नव्हतात. शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसला होता आणि त्यांच्यावर प्रेम केले होते किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते, ते तुम्हाला आठवते का? तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर शांत झाले, कारण ती खरं बोलत होती. लहानपणापासूनच मला डॉक्टर बनण्याची खूप आवड होती. त्यामुळे अनेक अडचणींनंतर मी माझा हा छंद पूर्ण केला. माझे पतीही खूप चांगले होते आणि त्यांना माझ्या या छंदाची चांगलीच माहिती होती. म्हणूनच त्यांनी मला लग्नानंतरही शिक्षण घेण्यापासून रोखले नाही. सुरुवातीपासूनच माझ्या मुलांचे पालनपोषण नोकरांनीच केले. मी पण माझ्या मुलांना वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण डॉक्टर असल्यामुळे खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला. पण असे असूनही मी नेहमीच माझ्या मुलांना चांगले संगोपन आणि चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. जरी मी त्यांना जास्त वेळ देऊ शकले नसले तरी याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांच्यावर प्रेम केले नाही. अशा वागण्यामुळे नम्रता हळूहळू डिप्रेशनची शिकार होत असल्याचे सविता बोलू लागली. नम्रताला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची नितांत गरज होती, जी तिला मिळत नव्हती, कारण तिच्या आईवडिलांकडे तिच्यासाठी वेळच नव्हता. ती लहान वयात कॉलेजमध्ये वाईट संगतीत पडल्यामुळे ती वाईट सवयींची शिकार झाली. तिला आईच्या प्रेमाची गरज होती, जे तिला मिळत नव्हते. त्यामुळे ती मानसिक आजाराची बळी पडली. मला मारून ती तिची आतील निराशा आणि राग बाहेर काढते. त्यावेळी तिला वाटतं की मी तिची आई आहे आणि ती माझी मुलगी आहे. ती तुमच्यासमोर काही बोलू शकत नाही, म्हणून ती मला तिची आई समजून तिचा राग माझ्यावर काढते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ती माझी फक्त माफीच मागते. असे नाही तर मी तुम्हाला काही सांगू नये म्हणून खूप पैसेही देते. जेव्हा तुमची मुलगी मला सकाळी पैसे द्यायची तेव्हा मी काय त्रास सहन केला हे विसरून जायची. एकदा जेव्हा नम्रता माझी माफी मागत होती आणि मला पैसे देत होती तेव्हा मी नम्रताला म्हणाले की नम्रता, तू माझ्याशी खूप क्रूरपणे वागतेस. मला तुझे पैसे नको आहेत. मी तुझ्याबद्दल सर्व काही तुझ्या आईला सांगेन. जेव्हा तुझी आई तुला मानसिक रुग्णालयात देईल तेव्हाच तुला कळेल. वेड्याचे नाव ऐकून नम्रता घाबरली आणि त्याच भीतीने ती मला धमकावू लागली की तू माझ्या आईला काहीही सांगितलेस तर मी तुझा जीवच घेईन. आणि ती मानसिक रुग्ण होती. हळूहळू तिला वेडेपणा यायला लागला. त्यामुळे मी घाबरले आणि तुम्हाला काही सांगू शकले नाही. मी तुम्हाला सर्व काही उघडपणे सांगू शकत नव्हते, परंतु मी तुम्हाला घरी राहण्यास सांगितले. मी सविताला विचारलं, सविता, हे सगळं कधीपासून चाललं आहे? तेव्हा सविता म्हणाली की हे गेल्या 1 वर्षापासून चालू आहे. नम्रताचे माझ्याशी असलेले वागणे कधी डोळ्यात पाणी आणते तर कधी ती लाड आणि प्रेम दाखवते. माझ्याजवळ हट्ट करते, कधी तिचा सगळा राग माझ्यावर काढते, तर कधी रात्रभर तिचा आवडता पदार्थ बनवून माझ्या हातून खाण्याचा हट्ट करते. मुलीला तिच्या आईकडून हवे ते सर्व ती माझ्याकडून पूर्ण करते. मला तिची आई असल्याचे भासवते. आई तिच्या मुलाला जे सुख देते ते सर्व मी तिला देते आणि जेव्हा मी तिचा हट्ट पूर्ण करण्यास नकार देते तेव्हा ती रागाने वेडी होऊन मला मारहाण करू लागते. सविताचे बोलणे ऐकून मला सर्व काही समजले की सविता का म्हणायची की मॅडम जी, तुमच्या वाटेची शिक्षा मला भोगावी लागणार आहे, कारण कदाचित तो सगळा राग माझ्यासाठी होता, जी ती माझी मुलगी सवितावर काढायची. माझ्या मुलांसोबत हे सर्व घडत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते, पण जिने माझा फोटो काढला होता आणि हे सर्व सविताशिवाय कोणीही सांगू शकत नव्हते. त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा काय प्लॅन होता? मी लगेच तिला विचारले आणि ती म्हणाली, मॅडम, तुम्ही माझे काहीही ऐकायला तयार नव्हतात, म्हणून मी तुमच्या मुलीची अवस्था तुमच्या नवऱ्याला सांगितली. त्यांनी डॉक्टरांशी बोलून त्यांना नम्रताची संपूर्ण स्थिती सांगितली. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली की माझ्या मुलीला कसे तरी बरे करावे. तुमच्या नवऱ्याला वाटले की हे सगळं जाणून तुम्हाला अपराधीसारखं वाटेल, त्यामुळे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काहीही माहिती पडू नये असे त्यांना वाटत होते. तुमच्या पतीने मानसोपचार तज्ज्ञांना हात जोडून विनंती केली होती की तुमच्या पत्नीला काही कळू नये. ती एक डॉक्टर असून रात्रंदिवस लोकांची सेवा करते. माझ्या पत्नीला हे सर्व कळण्यापूर्वी माझी मुलगी बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे तुमच्या नवऱ्याने सांगितले. त्या दिवशीही तुमचा नवरा त्या डॉक्टर मॅडमांची फी भरत होता. मी डॉक्टरांना मदत करायची. जेव्हाही ती मला तिच्या दवाखान्यात बोलवायची तेव्हा मी जायचे आणि ती मला तुमच्या मुलीबद्दल प्रश्न विचारायची. म्हणूनच त्या दिवशी तिने मला काही पैसेही दिले. त्याच दिवशी तुम्ही आम्हाला बघितले असेल. त्या डॉक्टर मॅडमांनी तुमच्या नवऱ्याकडून तुमच्या हॉस्पिटलचा पत्ताही घेतला होता. एके दिवशी त्या डॉक्टर मॅडमांनी मला सांगितले की मी तुझ्या मालकिणीचे काही फोटो काढले आहेत.
मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांना विचारले की त्यांनी माझ्या मालकिणीचे फोटो का काढले आहेत. तर त्या डॉक्टर मॅडम म्हणाल्या, कारण मला तुझ्या मालकिणीच्या मनात संशय निर्माण करायचा होता. आता तिला शंका आल्याने ती आता तिच्या घरावर आणि मुलांवरही लक्ष केंद्रित करेल. कारण संशय आल्याने तिला नक्कीच वाटेल की तिच्या घरात काहीतरी गडबड आहे आणि ती तिच्या घरावर लक्ष केंद्रित करेल. मी तुझ्या मालकिणीला सर्व काही सांगू शकत नाही, कारण तुझ्या मालकाने मला काहीही सांगण्यास मनाई केली आहे. सविताचे म्हणणे ऐकून मला सर्व काही समजले. माझी मान शरमेने खाली झुकली होती. माझे छंद जोपासताना मी माझ्या मुलांकडे आणि माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. मला 2च मुले होती आणि ते कसे मोठे झाले याची मला कल्पनाही नाही. मी सुरुवातीपासून माझ्या मुलांकडे कधीही लक्ष दिले नाही, पण याचा परिणाम असा होऊ शकतो याची मला कल्पनाही नव्हती. त्यावेळी मला समजले की आपण पालकांनी आपल्या करिअरबद्दल इतके वेडे नसावे की मुलांकडे दुर्लक्ष होईल. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे मी अपराधीपणाच्या आगीत जळून जाऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण प्रकरण स्वतः हाताळायचे होते. पण मला आता समजले की कदाचित त्या डॉक्टरांशिवाय मला माझी भूमिकाही निभवावी लागेल. त्या दिवसानंतर मी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ड्युटीवर रुजू झाले, जेणेकरून मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकेन. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.